ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं अमलविचलं सर्वदि साक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरु नित्यं नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय धातु मुनीन्द्रे समागततिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया चक्रपदाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पहिलो प्रथम याडी जगदंबार चिरणे पवित्र चिरणे नमन करन बापू संत सेवालाल दिव्य चिरणे अनंत नमन करन जो गुरुर संत महंत वेनगे जो रामराव बापू हाथीराम बापू मीरा याडी शंकरलिंग बापू जे संत महंत वेनगे उन्हें चिरणे नमन करन जो प्रभात्री वेळा सणे नामले गुरुर गुरुजनो संत महंतनो याडियो तुम्हारे शेर चिरणे नमन करताने जो कालेन 26वा श्लोक में काय कहते आहे भाकरंक तो साधु भाव आणि आपण काय अंतकरण शुद्ध वेमलो कोण विचार अभिमान त्याग करन से प्राणियों ने हित भाव भाव को ऋण भागतो से जीव जनगानी पर अपन भाव शुद्ध ऋण ना का से जीव जनगानी से जीव जनगानी करतो से जीव जनगानी में वो शक्ति गुण शक्ति तत्व गुण शक्ति तत् शक्ति काय छे देख ई जगत केती तैयार हमलो देख तत् उसेज जीव जनगाने में छौ सजना जोन सेज काय केगे उसे में च देख करन केवो उसे में भरोज करन कळले रोज साधु भाव इतरी जे मैं पूजा जगत ते में काय भा बापू सेवालाल नो से केगे गुण विचार काय एकतो उ शक्ति काय छे देख सर्वभूतेषु शक्ति रूपेण समस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः कारण कहें या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण समस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः कारण काय कच जो सारी सेज जीव जनगाने में वो शक्ति भरी जुहा वो शक्ति से जीवी में वो शक्ति करण कळले रो इतरी कळले तो येनज काय केमलेच येनज आत्मज्ञान भी केमलेच येनज काय केमलेच स्वरूप ज्ञान कळमलेच भा आणि येनेनज काय केमलेच साधू भाव केमलेच जरा अस भाव आपण कळलेरच बरे कळलेरच आपण कळलेरच ना तो कळच करत भाग तो अस सत्संगे में भागी वजे ती ई पूजार विचार देवेर विचार आपण विचार जगतेर विचार असे कळच ना कळेरच भा जरा हई कळले देखतो तम प्रशंसनीय कतो ये जगत में दीतरार माणस रच दीतरार प्रशंसनीय करच कन्ना करच मर्जा जना हेणा पाळ्यान जाऊ करच ना प्रशंसे करच काय करच दीतरार ये आचो वेतो वा ठीक वेतो सेन आचो केतो तो वो भी आचे थी वेतो माणस चारदा रेर वेती सेनज घणो प्रेमेती वाते करतो तो करण लार वाते करच हेणा पाळ्यान जाऊ करच ना अन अजय केन भी वाते करच
ಡ್ರಗೋದು ಕೂಡ ठीक होगी तांडेन ठालो हाळ करो तो वय भी हाळ होतो तो धनियान उपीर परात होतो वय भी पितो तो जाकाने छोड माणसांना काय करायचं कारण बी असबी कस निंदनीय करत प्रशंसनीय जो साधू भावेल प्रशंसनीय करच आणि जो ये काय लौकिक हृदय का उन्हें निंदनीय करच जना हीच माणसेर जल मलमळस्तो न शेन जीव जनगाने पर साई वेताणी तार प्रशंसा करल तू देव बनजो तार भाव शुद्ध करण केमलेस जना जेरकाण आपण जीवनामध्ये अस विचार कळी देखतो घणो सुंदर विचार છે जना आज जो 27 श्लोक आहे काय वर चिंतन करा श्री भगवान वाच यज्ञे तपसि दाने च स्थिति सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते यज्ञे तपसि दाने च स्थिति सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते यज्ञ आपण काय करायचा दाडे जो कर्म वो यज्ञ च पूजा यज्ञ केमलेस पूजन तपसी तपस करायचा दाने दान करायचा यज्ञ तपस दान ऐसे क्रिया स्थिति एव कु करून वाय तिने गतो स्थिति एव स्थिति गतो निष्ठा जेर जेर निष्ठा ते करच सत जो निष्ठा ते किती गतो सत्य केरावच उच्चते जनाव न सत्य करण कच देगवा च आणि तदर्थीयम ओ परमात्मार काण करो परमात्मार काम करो तू कर्म काय करायचा भगवाने अर्पण करो कर्म एव ई सत्य इति अभिधीयते तो करज कोण काम भगवाने काण किदे गतो उभी काय करावचं सत्य करावचं तो करेरो सत्य करो कराळ तो हितो सत्य करा तुकाराम महाराज भी येनच केव काय केव कराळ तो हित सत्य करा देखभा तू कर्याळ तो सत्य कर कराळ तो हित सत्य करा कर्याळ रेकतो सत्य कर न कर्याळ तो गप रजो का तो सत्य किदे गतो लाभ पगार मळत न सत्य किदे गतो पगार मळे येथे सत्य करो तुमने 100% सत्य तो करे वेनी तो दशक तो भी करो सत्य करो कराळ तो हित सत्य करा करें के जना यज्ञ तपस दान ये से निष्ठा भगवान में स्थिति वेन जर तम किदे गतो सत्य केरावच आणि परमात्मा निमित्त भगवानेर नामे पर जो किदे तो भी वो भी सत्य केरावच जना अत यज्ञे तपसी दाने च स्थिति ही सदिति चोच्यते यज्ञ तप दान रूपी ई काय प्रशंसनीय क्रिया छे एम प्रशंसनीय क सेज प्रशंसनीय क तो देख तम यज्ञ किदे तो ए भारी यज्ञ भारी पूजा किदो भा करन जग तमने काय करच तमार बगे वाते करस तपस्या किदे तो ए काय तपस्या किदो भारी तपस्या किदो करन वाते करस आणि दान किदो तो भी तमार प्रशंसनीय क्रिया ये से केती करो तो निष्ठा करो निष्ठा रे तो काय होच सत्य केरावच जरा सत्य कराळ तो हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर तुकाराम महाराज करच केरी बगे पेट बाळो मतो का करतो काय करच वत का बाळो मतो कतो वो तो अभंगे में ये उतरा कच दे काय कच भाग तो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराळ तो हित सत्य करा ना काय गच देख भा तू काय कर सत्य करी सारी जगत विष्णुमयाच तो एकच वेल्डी ती सेज वेमलेच एमा कतरा माणस जीव जनगाने दिकाडरेच और एकच वेल्डी पर एकच वेल्डी रजे वेल्डी में तू नाळे ऊ नाळे कर समज मत जर नाळे समजो को तो असत्य वच सर एकच समजो को तो सत्य वच जना कराळा तो हित सत्य करा के एकच वेल्डीच एक वेल्डी में एकच वेले
ಬೇರೆ ಬೇರೆ ಎಂ ಪಾನೆ ಪರ್ ನಾಳೆ ನಾಳೆ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಸಜು ಅತ್ ನೇರಿ ನೇರಿ ಕರ್ಮಳೋಸ್ ಪಣವರ್ ಮೂಲ एकच भा मरमेश्वर मरमेश्वर जो पूजनांचे सर्वेश्वर पूजनांचे येर मरम कळ सर्वेश्वर भगवान सेज वडी छदे ग उ एकलोच ऐसे अभंग अर्था करलो आपण ऐसे अभंग वो संत महंतनो सत्य विचार के सामने जेने अभंगेर बगे विचार करनो आपण बेसन विचार करनो सेवालाल बापू हई का के तुकाराम महाराज हई का के सेवालाल बापू का जीव जनगाने में साहेब के तुकाराम महाराज का है के ये काय चेनेर अर्था तो कायच तो येनेर अर्था आपल्याला कळणो कळ जना आपल्याला काय वच हाव भा ये सत्य विचारच कारण कळाव कळना जना आपण जो कना આપણે ಈ સત્ય કળસ દેખ વંદાડ આપણે काय वच भाव शुद्ध वच આપણે भाव शुद्ध वच जते लोणी आपण कळे नाही जते लोणी भाव शुद्ध वेनी कळतो आपण काय करनो प्रयत्न करू लागत प्रयत्न किती तोच આપણે ई पारमार्थ कळत न नाही तर प्रयत्न न किती तो ई पारमार्थ कळे नाही एकदाड ठीक सामळे आणि लारदाड छोडना के तो कळे नाही विचार कळे नाही जेर कान अत काय केते जाव से संत महंत तो घण सरळ रीती ती केते जाव छो सरळ रीती ती केते जाव छो जेर कान आपण काय कळलेरच करंग तो ई जगत काय भा करनो केते काय केवो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ केवो तम भेद किदे तो अमंगळ चदे केवो ई सत्य आई काजी तुम्ही भक्त भागवत देख बा तम भक्त भागवत ये भागवत भक्तेर प्रचार करे कोण काय छो तम भक्त कतरा माणस तम काय भागवत धर्म प्रचार करे छो वो मातर वनेन काय कच तुकाराम महाराज कराळ ते हित सत्य करा करे वाड रे तो सत्य करो वा काय सत्य करो तो तिसरा चरणे में कचो कोणाही जीवाच्या न घडो मत्सर कोणाही जीवाच्या देख वा तू जर अमंगळ कर्मत ये जगत में केरी ऊपर तू द्वेष कर्मत का कतो द्वेष किदो गतो तो जर केन करो चिदे उज तूची मर्म सर्वेश्वर पूजनांची मत्सर कर्मत द्वेष निर्मत्सर निर्मत्सर दुसरेर बगे पेट न बाळवणो निर्मत्सर ऋणो हई जर किदो गतो बी सत्यच दे कारण वचन किती घेव तुका म्हणे एका देहाची अवयव का न करणू गतो उत्तरा कर कोणे चरणे मै कचो तुका म्हणे एका देहाची अवयव सुख दुःख जीव भोग पावे का न करणू करंकतो देख ओ कच देख भा तू जर किदो गतो एकच देहच एकच देहमय सजकोण तार शरीरमय सजकोण देह ये शरीर देहन जो तार जीभ जीभ आणि दांत एकच जागच जर जीभेन दांत काट खाते तो केन मारे वाळो केन मारे वच मारे वेनी तारज दांत न तारज जीभ तारो शरीर आणि तुझची अब केन मारे वाळो जो ये जगत ते में जो कोण देख हई तरार दनिया रच जेर कान कराळा तो हित सत्य करा किदो को तो तार प्रशंसने वच करन निष्ठा करन के निष्ठा सन्निष्ठा ई निष्ठार वगे केते गयो हई कर भा निष्ठा ना से वस्तु में भगवान छ कज कोण विचार करल छ करन केते गे छ कतो काय केरी ऊपर केते बे नाळे नाळे विचार रच सात्विक यज्ञ तप दान एमे श्रद्धे निष्ठा रच दशेक माणसेन आश्रम धर्म में दशेक माणसन सत्य पालने करे में दशेक माणसे अतिथि सत्कार करे में अजी दशेक माणस काय करच तीर्थ यात्रा अजय दशेक माणस पतिव्रता धर्म पालने करे रो केलोन माणसन गंगा निष्ठाच गंगा पर निष्ठाच दशेक माणसन प्रयागराज पर निष्ठाच दशेक माणसन यमुना पर निष्ठाच दशेक माणसन पंढरपूर पर निष्ठाच हई जेर जेर निष्ठा जेर जेर जे जे निष्ठान सदेग ओनज मानलेन तम निष्ठा थी किदे भाग तो वो सत्य के रावच सत्य पूजा के रावच तो भगवाने कान तो भी करो कर्म चैव तदर्थयम सत्य सदित्ये वाधि
वा विधीयते करण केते आहे. प्रशंसनीय कर्म जो आपण करायचा लौकिक आणि अलौकिक परलोक पारमार्थिक दी तरह लौकिक आणि पारमार्थिक दोन दोन प्रशंसा करचत. तम जर तर अब तम आश्रम धर्मेर अनुसार जीवना किदे यज्ञ अध्यापन व्यापार कृषि ये सेज कर्तव्य कर्म करते गे जो अन्न धान जो खानो दे रो जो खाए रो तम पिए रो तमार संसार करे रो जो शारीरिक ये काय शरीर संबंध छदे के लौकिक लौकिक प्रशंसा कर जो लौकिक में ठीक जीवना करो तो ये ठीक कमा खरोच भाव करन के प्रशंसा करस ठीक छ केरी काही करे नहीं और घर बंधा लेताणी ना और पुरत्या को माँ बाप सेवा करतो और कर्तव्य कर्म करतो अन्न धान करतो काय ओन कळ कत्री कळ चवत्रा करतो शेती ठीक च भा करण प्रशंसा करच येन लौकिक प्रशंसा करण कर. आणि अब तमार शरीक माणस जो काय जप ध्यान पूजे पारायण कथा श्रवण कीर्तन श्रवण मनन चिंतन निधिध्यास करेस दे. अब एम से तम आओ छो ये लेके में अब एम तमारे कहीं जप कर रहे छो ध्यान कर रहे छो पूजा पारायण कर रहे छो कथा कीर्तन श्रवण कर रहे छो मनन कर रहे छो चिंतन कर रहे छो इससे तम कुण चो भाग तो साधु भाव ये प्रकार तम जो कर्म कर रहे छो तमार सुकर उद्देश्य सारो कर रहे जे येन काय कच पारमार्थिक प्रशंसा कच पारमार्थिक येन पारमार्थिक अंगड्यार वो काय लौकिक प्रशंसा ई पारमार्थिक प्रशंसा तर ये दो ही काम काय किदे भा सन्निष्ठागतो ये दो ही जरा काम आपण वो भी कर रहे छो तम भी कर रहे छो ये कर रहे जो कोण कर्म येनेर उद्देश्य निष्काम भाव रिगतो ई श्रद्धा केरावच विश्वास केरावच भगवाने सारू करो छु मा भगवानेर पित्यर्थ भगवानेर प्रेमे काण करो छु उ दिनो जो कोण शक्ति ती उम करो छु तदर्थयम येन जर भगवाने अर्पण किदे गतो ई सत फल केरावच काय केरावच सत फल सत रूपी परमात्मार संबंधे काण में इसे किदो छु जर हई किदो गतो तो न दैवी संपत मिळच येनज मुक्ती इज मुक्ती देवाळच जरा आपण करतो कू करनो भाग तो भगवानेर पित्यर्थ काण करनो आणि निष्काम भावेती करनो किदे तो वच काय तो वच काग तो अंगारे में तम एक लोयर नाणक्या सो जो लोयर टुकड़ा घालो तम अंगारे में घालते गमती वो भी अग्नि अंगारे नहीं जोजास वो भी अंगारे नहीं जोजास तातोवेन जो तम काय देवे न जो काय करो चो पूजा वो भी काय कज भगवान पूजा वो सत कर्म परमात्मा पूछो परमात्मा रूप वेजाच वो अग्नि रूप वेजाच तंगार जो तम करो कोण सत कर्म भी वो परमात्मा जान पूजो करन केते जाओ ना आपण नाही काय ऋणो तो निष्काम भाव ऋणो भाव को ऋणो निष्काम भाव साधु भाव केम लेचो निष्काम भाव तो कु बा ओमे कायज अपेक्षा न ऋणो कायज अपेक्षा न ऋणो म किदो छु म दिनो छु माती आचो काम वेरोच म दाडी से नाचो करो छु मार भी जयजयकार करो तम मार गुणगान करो तम हई काय न ऋणो को ऋणो भाग तो कोई मान दिनेश कतो मरणेर समान कन समझनो कोई मान दिनेश भा अपने करंग तो मरणेर समान जरा हई कोई मान आपण जर न ढूंढता भगवानेर कर्तव्य कर्म करे चा करण किदे तो निष्ठावच निष्ठा जरा वो निष्ठा थी तो काय होच सत्कर्म होच सत्कर्मे थी काय होच भातो तो सर्व दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्तीर मार्ग तो मळच कागतो तू हिता करे नामलो तू शेन हिता करे नामलो ची ई जगत तो देमलो जो कोण शरीरच हिता करे काण ज्ञान गे काण ई ज्ञान तू लेताणे आणि जगत भी ज्ञान देते जो करणच तो देमलो ची केनी त्रास विया घरेवने में बायोने त्रास रच से रच पण भी उसे त्रासे में जर आपण दसेक ज्ञान लेताणे समाधान ते किदे तो आपण भी हितावे जाच आणि ओनेर भी हितावे जाच आणि संसारेर भी हितावे जाच का कारण तो ये संसार सेन जाचो करे नायक होती दुःखच में शेर संसार में दुःख रच का दुःख रच कामना रच नहीं
हई करनो तई करनो वो ने बेटा हई कर रे आपण बेटा भी हई करा हाँ हई करा आंगेर सपनो देख संसार जनात दुःख रच संसार में आंगेर सपनो देख दिटेचा भाग तो दुःख रच जेर काण काय करेच परमात्मा संबंधे काण परमात्मा पण दिमलो कोणी शरीर वाणी मन क्रिया हे से कायच भगवाने अर्पण करता निष्काम भावे ती जर काम केले गतो हो न काय वजवा गतो निष्ठावच सत्य करावच सुंदर विचार किथे जमलो जना परमात्मा संबंधे काण करो हई जर किदे गतो तदर्तियम तात्पर्य अतिश्रेष्ठ भोग काय स्वर्गादी भोग छे वो केवल वो काय क्षीण वेताणी होटो तो આપણે આવણું લાગે છે પણ પારમાર્થિક સાધના છે કે ઈ કુ છે જૂંદરસ તમ પારમાર્થિક કીધે કોણ કે નિષ્કામ ભાવેથી પારમાર્થ સાંભળે છો સંડરે છો એ વિચાર કરે છો કે ઈ ભગવાને શ્રેય છે તમને બી શ્રેય છે એને જ સત્ય કેરા મળે હા સત્ય કરો એવું સત્ય કાંઈ કરે છે દુર્ગતિ લાય નહીં કનાય દુર્ગતિ આય નહીં પારમાર્થ તત્વ કાંઈ છે જિજ્ઞાસુ ಏನ ಸ್ವರ್ಗಾದಿ ಪ್ರಾಪ್ತಿ ಸಕಾಮ ಭಾವ ಈ ದಾಟನ್ ಜಾಮಲಿ कोण विचारी अहो काय करमच ಕೆಲವೊಂದು माणस मन स्वर्ग सुखाचे आव मन मन आच संपत्तीचे आव केवाळू एकदाड संपत्ती बी खुट जाच आणि स्वर्ग सुखा बी खुट जाच जन ओन लंघन आंग जामली कोण भगवानेर सर्व दुःखेर निवृत्ती परमानंद प्राप्ती भगवानेन भळेर वाट छदे ग ओन निष्काम भाव केमले सकाम भाव वो खुटजो निष्काम भाव कनाय भी रच नाशवान काओ अस निष्काम भाव कर्म आपण काय करावच ऊन सत्य करावच नाश कनाय वेनी असो साधना उ सत्य करावच जेती अस सत्य जर निष्ठा आणि सत्य दिस कराळ तो हित सत्य करा कनोगा तर अज्जे कबंगे में भी केते जावचो काय गचो निष्ठा भाव भक्ती भगवाने पर आपण भक्ती ऋणू तो जना भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती ज्ञानेश्वर महाराज भी के भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती आपण भाव शुद्ध होरी तोच भक्ती करावच आणि भक्ती किती तोच माणसाने मुक्ती मिळच कारण के हे मुक्ती मिळच तो काही भा कच्च मुक्ती पण हमने तो मोडरी कोती कारण मळी काव कारण तो काही काव हई काव आपण काय दाडे जुना करेचा दाडे सणते आपण माय जो काही ई काही पेट बळेरो कोप ताप जारोच कतो आपण मुक्त वेरेचा करण ई मायरो धोरा रोज कतो मुक्त वेरेचा करण मायरो धोय काणच दाडी सण छाण माण केव दाडी आचबलो धोरा जाय नी दाडी सामळनो जना धोरावची ई धोरा तो कतो तम मुक्त वेते जारे चोकरण जो मुक्त वेरो कतो गती जान मळयाळ काऊ येन करलेरच मुक्ती जना मुक्ती कज कोण वो वस्तु कति मळे ने बा वन तू करलेर च हे करन के तगे जना मुक्ति को तो काय बा तो ये तीन प्रकार दुख छेगा ये दुखे ती तू भार आ रोज मुक्ती च जना उज तूची ना अस विचार करलेर च जना अस भाव जर आपण निष्काम भावे ती कर्म की दे भाग तो अत और फल तो ना अनंत फल वो फलेर अपेक्षित रेनी होत मुक्ती जो चाव केवाळ निष्काम भावे ती काम करच मुक्ती चाव केवाळ भक्ती चाव केवाळ भगवाने काण काम करच अब मुक्ती चावक काय भगवान चाव दोय वोच भगवान छोड़ देन मुक्ती छोड़ देन भगवान छे तम निष्काम भावे ती काम किदे तो मुक्ती मिळच आणि तम भक्ती किदे तो भगवान मिळच दोय वोच छोड़ देन एकेन एक छोडन दुसर तो छे नी पण भक्ती काय करायचं भक्ती ती अकोळ ऊपर मुक्तीच ना निष्काम भावेर भक्ती भी घण श्रेष्ठच ना भक्ती भी ऋणो भाग तो निष्काम भावेर भक्ती रिकतो भगवान તમાર સેજ કામ ઉજ स्वतः करतो आवच करन केन येते आमलेच जना अत सत फल एकाय सत्च असतच जरा आपण कायच जर येर त्याग किदे भाग तो उ कर्म होच आपण धाय जर अपेक्ष त्याग किदे तो सत्य केरावच जरा अनपेक्ष सूची दक्ष करण लारके ते आमलेच जो आपण काय करायचं परमात्मा उद्देश ती करायचं कोण काम सत्य केरावच निष्काम भावे ती करायचं कोण काम सत्य केरावच हे करन अत उपसंहारे माय आज विष्णु 7वा श्लोके माय किती जारेच आज सांग
28वा श्लोक मुक्ताय करजना अंग परमात्मा उद्देशे रहित वेताने जर काम किदे तो आंगेर काय विचार वच कोण भविष्य आंगेर बघे किती म्हणू जना आज आपण तिसरो श्लोक सदा सत्यर बघेच किती आहे काय करणू भातो सत्य कर जना अध्ययन कर व्याप जोग तू दान कर यज्ञ कर तपस्या कर काय करो जीवन सत्य कर सत्य किदो को तो तार पर संशय भी वच अनु सात्विक भी वच अनु तो न मोक्ष भी दच भगवान भेटी भी करावच जरा भेटी करायनी करण काव करावच आपण सत्य किदे तो भेटी वच करण के राज यज्ञे तपसी दाने च स्थिति सदीति चोच्यते ऐ करण केते कर्म चैव तदर्थयम सदिते वा विधीयते ना अस जर विचार तू किदो तो दोन काय म्हणच भा करण तो ये काय तपस करोचे इसे तपस्से तम घरे भेज जान संडरे जगण काय नानकी स्वात का है परवाती 5 नूटन आज काय 40 45 माणस 50 माणस रोणे आवछो देख ई नानकी स्वात का ई तपस्या ईज આપણે काय करच आपण माय जपमले जो कोण कतरा को जुलमेर अज्ञाने में जो कोण काम क्रोध रीस ऐसे छूटते जाओ छूट धीरे धीरे छूट एक दाडे में जाय नहीं कोणी त्रास चा आपण ढगलाय त्रास मी भोगेचा पण आज कोणेर विचार कळणारीच दे ईज सत्य हाव जना कतरा को माणस लौकिक जीवना करण रगेच पण पारमार्थिक जीवना काय करायचो धन्यतम ही जीवना धन्य ही असो जीवना कतरा को जन्मेर पुण्य रीक तो मात्र मळच नितर छेनी का के तो सारी जन्मे में माणस जन्मे ना आवच आणि ओरी एरी वाते करण पेट बाळ्याने त्रास करल्याने मरण रजात ना त्रास जायरो कुणसो भाग तो खरो जो कळच जो सत्य कळच वो सत्य कळगी भाग तो वो अत छूट जाच छूटगी को तो वो अजग जन्मे में वो दुख देनी वो माणस मुक्त रच और जन्म होच अजग जन्म कुछ भाग तो केरी काय लगाड्या नाही जो आनंदेती रेन रजास अस आनंदेती रेन जामले जो कोण माणस संत महंत केरागे जना असे भी जन्म मळच काय भा कारण तो मळच मळे निकरण काव जरा आज प्रयत्न करो केवो प्रयत्न करो के ये जगत में सेज माणस असं झूठ मिळेस ग जको नितम जन्म छ काय भा केर कून जन्म तो ढगलाय माणस योगी माणस वेंडर गे अब ज्ञानेश्वर महाराज चारी भाई वो का संसार किदे कोने और आप तो वाया किदो 4 बेटा जन्म दिन रगो वो जो भी अपनी चारी भाई पड़ा चलो वाया करा करन करेर व्यक्ति का किदे कोने मुक्त व्यक्ति हो काय काम करे ना ते काम कर दे समाधि लेन बेस गए नाकी वैसे समाधि ली दे नाके वैसे में समाधि लेन बेस गए का वो मुक्त व्यक्ति है ना समाधि ले ले घरे में रहता मीरा याडी मोट राणी व्यक्ति काय करे गुगरा बांधे ना ओणी नाच ताणी ना से धनिया भांड रहते केवड़ी नाचरी छोरी वाया वेगो तो भी केवड़ी नाचरी छई के भांड तो भांड काने करे ना वो साव विचार बंद देर नाचती जो जीवना भगवान ने समर्पण कर ली दे भगवान ने काण ज भक्ति करन रगी राधा काई की दी वाया वेमलो तो भी राधा भी भगवान ने कत जान बेटी भगवान ने ती ऊंचो जान बेटी ना अस से मानस आते तो जगत में उन्हें नाम रोगोस तो आज सारी राधा केरे मीरा केरे आज तुकाराम केरे आय कोती काय आयाच वाया किदे कोते काय किदेच संसार किदे कोते काय किदेच बेटबेटा छेनी काय बेटबेटा भी छ तो भी कूच भा करन को तो वो मैं भळे नहीं जो सत पकड़े ताने जीवना करन गेच जना अस आज काय तम से संडरे छो आज काही प्रभातीर पोर तमी सणते जा रहे छो छाणते जा रहे छो ये मानते जा रहे छो देख तमार भी आंगे एक जलम रच वो मुक्ति रो जलम रच वो जलमे में केरी काई रेनी तम भी रोचो संसारे ना आवचो संसार करो छो तम भी आओ छो पण कु आओ छो तो ज्ञान पकड़े नाम लो छो ओ तो ज्ञाने न मुख्य वस्तु ज्ञान पकड़े नाम लो छो ओ तो ज्ञान कस कोण रेनी जना अस ज्ञाने ती आताणी न जो कतरा को जन्म चावे मुक्ति मळणू को तो ये जन्म में भी मुक्ति मळच आणि जन्म जन्मांतर में भी मळच जना आज काय तम कर रहे छो देख ई ठालो जायनी वाया जायनी का कतो आज आपण कत थांबल्याचा वतीच अजय को जन्म मळस ढगलाय माणस कस कच्च बात जन्म कूण करो छु जन्म छ करन कूण दिटो छ करन के कतो अब तमने न विचार करो अब जन्म छेनी करन के तो सेन एकच तरह रेकॉर्ड रहती भगवान सेन हई काय करन रेकॉर्ड मलो छ
केरी टांगे छ केरी टांगे छे नी, केरी आंखी छ केरी आंखी छे नी, केनी ठीक छ केनी ठीक छे नी, कोई ज्ञानी छ कोई अज्ञानी छे नी. जरा ऐसे कारण काय भा कारण तो देख भगवान कर्मलो गति आपण कर्मले जो कोण कर्म અહીં સારી જગતે में ફેલામલો जना जैसी करनी वैसी भरणी. जना कर्म कळण करो सत्य करो करण केरे जत. सत्य कर्म किदे गतो जसो कर्म किदोची वसो तो जीवन मळच वसो जीवनाती तू आनंदी मजाची. जना करतो सत्य कर भा कर्म जी जगते में त्रासे त्रासेन कारणच. भगवान काय त्रासेम कारण छे नाही तर भगवान केनी त्रास दिलो गोते आपण कर्मले जो कोण कर्म कळण किदे गतो जो आपण कळण किदे भागतो असो आनंद मळच अन कळता किदे गतो दुःख भोगणू लागच. जना करेवाड रतो तू कळण कर भा करन केते गे. जना आजे भी घण सुंदर अत केन मुखसारेच कळण करो भा साधु भावेती करो सद्भावेती करो. सद्भाव साधु भावेती किदे गतो खरे करावच वो तमने भी आनंद दूसरे भी आनंद. તમારે બી પેટ સીળો અને દુસરે પેટ સીળો. जना मीठे वचन ते उपजत पहुंचहूं और बसी करण यह मंत्र है पर हरे वारे विकार. देख बा आची आची बातें बोलन शेर पेट शांत कर तारो शीळो वच ओरो शीळो वच कु भागतो तड़के में शीळो शीळो पाणी देवाळेर भी पेट शीळो रच पिवाळेर भी पेट शीळो रच. जो आपण शीळो वेगे तो जग भी शीळो वेजाच कोण विचार कळा ते सुंदर विचारच. तर आज एक श्लोक रेगीचे अध्याय में ई श्लोक मुक्ती 18वा अध्याय प्रारंभ वेळाच ते अर्जुने निमित्त करले ताणे सत आणि निष्ठा शब्द लेन वाते किदे तो सत कतो काय निष्ठा कतो काय. निष्ठा दी तरा निष्ठाच सत दी तराच लौकिक सत आणि पारमार्थिक सत. अस सत निष्काम भाव सकाम भाव अस निष्काम सकावे किदे तो काय वच कोण विचार काळात गे कोण वाणे अर्जुन निमित्त करले આપણે સણાય જો ભગવાને ચરણે સમર્પણ કરો. તમને જય સેવાલાલ છે ને રામ રામ.